उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी अगदी साधा सोपा असा दही भात बनवला आहे मी. इथे साहित्य घेतलं आहे, 1 कप दही, 1 कप शिजवून घेतलेला भात, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, चवीपुरतं मीठ, 3 ते 4 3 लाल सुक्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि तेल लागणार आहे आपल्याला. इथे एक काचेचं बाउल घेतलं आहे, मिक्सिंग बाउल. त्याच्यामधले मी शिजवून घेतलेला भात घेतला आहे. तुम्ही रात्रीचा भात किंवा ताजा भात कोणताही भात घेऊ शकता. इथे मी दही घालणार आहे, पण दही घालताना मी थोडं थोडं करून घालणार आहे. आधी हे दही मी मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित असं. आता हे दही घालून आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या त्याच्या. अगदी व्यवस्थित मिक्स करायचं हे. इथे मला दही कमी वाटतं म्हणून मी परत दही घालणार आहे. उरलेलं सगळं दही घातलं मी आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते याला. खूप मस्त लागतो हा भात. अगदी कमीत कमी साहित्य लागतं या भात तयार करताना. तुमच्या घरी जर दही असेल आणि तयार भात असेल तर काम झालंच म्हणून समजा. चवीपुरतं मीठ घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते आणि इथे मी एक पाव चमचा साखर घातली आहे. तुम्ही माझा चमचा बघू शकता. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता हे 2 मिनटं साईडला करून फोडणी तयार करून घेते. फोडणीसाठी मी गॅसवर कढणं तापत ठेवलं आहे. कढण्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलं, 1 ते 1.5 चमचा. तेलच घाला, तूप घालू नका, कारण की तूप हा भात थंड झालं ना की तूप ठसतं, त्याच्यामुळे ते चांगलं नाही लागत, असं घशाकडे कचकच लागते त्याची. तेल कडकडीत तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घातली आहे, 1 चमचा जिरं घातलं आहे. इथे माझं तेल खूप तापलं होतं म्हणून मी गॅस बंद केला आहे. फोडणी चांगली तडतडली गेल्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातली आहेत, 3 लाल सुक्या मिरच्या घातल्या आहेत, कोथिंबीर घातली आहे. आता ही फोडणी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. गॅस बंदच आहे माझा. फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता मी आपण ज्या मिक्स केलेल्या भातावर घालणार आहे. सगळं व्यवस्थित फोडणी मिक्स करून घेते भातामध्ये. फोडणी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता मी हे सर्व करणार आहे. थोडीशी कोथिंबीर घालते वरतून पुन्हा एकदा. पुन्हा मिक्स करते. अगदी साधा सोपा असा दही भात तयार आहे. हा भात खूप वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. ही माझी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आपला दही भात तयार आहे. दिसायलाच किती छान मस्त दिसतोय ना. आता मी हा सर्व करणार आहे. तुम्हाला जर अशाच मस्त मस्त रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज श्री किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.